कविताई नैवेद्य आणा. आलेच. हा अनामिकाची आई. काय ग? हो ऐका ना, हा मला जरा महत्वाचं बोलायचं तुमच्याशी. गुरुजींना प्रसाद हवाय, तो मला आधी वाटीत काढू दे, नंतर काय ते सांग. नाही नाही, तुम्ही ते वाटीत काढा, पण मला जरा महत्वाचं बोलायचं. आधी प्रसाद देऊ दे मला. किती बोलतो ते तुला. मध्ये मध्ये बोलू नको, जरा थांब. तर काय झालं? अगं काय हात वाजले हे वल्लीमुळे. काय ग वल्ली, तुझ्यामुळे किती भाजलं मला. आग आग होते हाताची नुसती. सारखी आपली कटकट कटकट कटकट. किती बोलतेस मध्ये मध्ये. ओ हात पोळले ना तेवढे पुरेसे आहे. एवढे बोलला तर तोंडही पोळेल. वल्ली अहो ते उगाच मला बोलतायत. मला त्यांच्याशी महत्वाचं बोलायचं होतं ना. अगं इतक्या घाईनं काय महत्वाचं सांगणार होतीस वल्ले? मुहूर्ताची वेळ झालीये, ती टळायला नको. गुरुजी एक 2 मिनिटं त्यांना जरा भाजलंय. 1-2 मिनिटं त्यांना जरा श्वास घेऊ दे. मला बघू. आणलास बघू. मला दे. काकू मी मलम लावणार आहे. वल्ली, सचू, मावशी तुम्ही जरा बाहेर बसा. जरा मोकळी हवा येऊ दे, त्यांना जरा श्वास घेऊ दे. बाहेर बसा. मी मलम लावतो. हा 2 मिनिटं मी मलम लावतो. काकू हात मागे ओढू नका. तुमचा राग, तुमची नाराजी सगळं 2 मिनिटं जरा बाजूला ठेवा. मी मलम लावतो, मग परत भांडूया आपण. ठीक आहे? अहो संकल्प सिद्धी पूजेचा मुहूर्त फार महत्वाचा असतो. तो चुकवल्यास पूजेला यश येणार नाही. मी बसणार आहे पूजेला. पूजा पूर्ण व्हायलाच हवी. आई 1 मिनिट. काय ग तुझा पाय दुखतोय, हात भाजलाय, पूजेला बसणार आहे काय? मला जाऊ दे अनु. ती संकल्प सिद्धीची पूजा आहे. ती पूजा पूर्ण व्हायलाच हवी. काकू अहो तुम्ही कशा बसणार पूजेला? तुमच्या बोटांनाच भाजलंय. आहुती वगैरे कशी देणार तुम्ही? त्रास होईल तुम्हाला. मग माझी पूजा अर्धवट सोडू का मी? गुरुजी मी काय म्हणतो, मला सांगा, जर दुसरं कोणी बसलं संकल्प सोडायला तर चालणार नाही का? नाही नाही, म्हणजे भाऊजी असं कसं चालेल? त्यांनी संकल्प केलाय, मग त्यांनीच बसायला हवं नाही का गुरुजी? तुला काय माहित वल्ले? तू अशा किती पूजा केल्यास? केल्या ना माझ्या माहेरी. खूप पूजा केल्या मी, म्हणूनच मला माहितीये ना हे सगळं. मी काय म्हणते, कावेरी काकू तुम्ही बसा ना पूजेला. हवं तर मी मदत करते तुम्हाला. या. वल्ली एक मिनिट. गुरुजी तुम्ही सांगा ना, दुसरं कोणी बसलं पूजेसाठी तर चालेल ना? हो चालेल ना. पण कोण बसतंय? मी अनामिका, काकूंची पूजा आहे तर मला असं वाटतं की तुम्ही पूजेला बसा. फक्त त्यांना संकल्प काय सोडायचा तेवढं विचारून घ्या. मी? अरे पण हे पूजा वगैरे. अहो तुमच्या घरी पूजा आहे, त्यामुळे दुसरं कोण कसं बसणार पूजेला? आणि मुळात तुम्ही घरात असताना दुसरं कोणी का बसावं पूजेला? तुम्ही बसा, फक्त संकल्प काय सोडायचा तेवढं विचारून घ्या. काकू अहो कोण बसतंय पूजेला? या लवकर. या या. तीन आचमन पाणी घ्या.
सर काय केलं तुम्ही? अहो मॅम ना कसं सहन होणार आहे हे सगळं? अरे वेडास का तू? तुला वाटतंय का कावेरी काकू मिस अनामिकांना त्यांच्या मनातला खरा संकल्प सांगतील? हो पण चला आता तूप घ्या आणि होम कुंडात आहुती देत मनातल्या मनात आपला संकल्प म्हणा. एकच मिनिट. आई, काय संकल्प सोडायचं सांग ना. सांग ना काय, लवकर वाट बघतीये मी. अहो कावेरी ताई, लवकर सांगा, मुहूर्त टळेल. लवकर बोला कावेरी ताई. सांगून टाक ना काय संकल्प येते. आई, इतका वेळ तुझी पूजा ना, सांग की पटकन. अरे थांबा, गलका करू नका हो सगळ्यांनी. सांगते, थांबा. म्हण. मी कावेरी दीक्षित, मी कावेरी दीक्षित असा संकल्प करते की माझी मुलगी अनामिका ही भविष्यात सुखी होण्यामध्ये असलेला अडथळा एक आई म्हणून मला दूर करायचा आहे. ती आणि तिचा मित्र सौरभ पटवर्धन कधीही एकत्र येणार नाही. कावेरी काकू, अहो काय आहे? तुम्ही आई आहात ना त्यांच्या? हा, असला कसला संकल्प केलात तुम्ही? नाही म्हणजे अनामिका ताईंचं चांगलं हो, त्यांचं लग्न हो. मला वाटलं असा कुठला तरी संकल्प असेल. हे काय आहे? आणि त्याच्यासाठी तुम्ही पूजा ठेवलीत? सिरियसली अजी, हा काय वेडेपणा आहे? ए मम्मा, उठ तिकडनं तू प्लीज. तुझा त्यांच्या नात्याला नकार आहे हे विसरू नकोस. हो, पण माझा नकार असला तरी लग्न अशा प्रकारे थांबवणं हा नॉनसेन्स पण आहे. हो बरोबर आहे. आमची सुद्धा इच्छा आहे की भाऊजी आणि अनामिकाताईंनी एकत्र आलं पाहिजे. अनामिकाताई, ते तूप तुम्ही तामणात सोडा. असली पूजा आपल्याला अजिबात करायची नाहीये. हे तूप आता तुम्ही सोडलं तरी संकल्प सिद्धीस जाणार हे विसरू नका. अहो पण असं कसं होईल? अहो, यांच्या मातोश्री आणि ह्यांनी मिळून मंत्रोच्चारांबरोबर हा संकल्प इथे बोलून दाखवलाय. आता ही पळी रिकामी केली तरी हा संकल्प तडीस गेला म्हणून समजा. गुरुजी, पण मिस अनामिकांनी संकल्प पूर्णपणे सोडलेला नाही, म्हणजे संकल्प अजून अर्धवटच आहे ना. हा तेच ते. मग तोच संकल्प पूर्ण केला तर चालेल ना? हो चालेल. म्हणा. आम्ही मनापासून प्रार्थना करतो की एक आई म्हणून कावेरी काकूंना त्यांच्या मुलीच्या भविष्यातला अडथळा दूर करायची इच्छा आहे. त्यामुळे मिस अनामिकांच्या आयुष्यात येणारे अडथळे
मिस अनामिकांच्या आयुष्यात येणारे अडथळे, वाईट प्रसंग वाईट प्रसंग आणि अडचणी दूर होत, आणि अडचणी दूर हो, त्या कायम सुखात राहोत. त्या कायम सुखात राहोत. त्यांचं सुख ज्या व्यक्तींबरोबर आहे त्यांच्या बरोबर राहोत. त्यांचं सुख ज्या व्यक्तींबरोबर आहे त्यांच्या बरोबर राहोत. आणि त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. आणि त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. एका आईने आपल्या मुलीच्या सुखासाठी इतकी सुंदर पूजा मांडली. त्या मागून मागून आणखी काय वेगळं मागणार आपल्या मुलीसाठी? तू तिचा विचार का करतोस? स्वतःसाठी काहीतरी मागायचंच ना. मी स्वतःसाठीच मागितलं मिस अनामिका, कारण तुमच्या सुखात माझं सुख आहे. आणि मला हेही माहिती आहे की तुमचं सुख माझ्या बरोबर राहण्यात आहे. नाही रे काहीतरी वेगळं सुचलं पाहिजे. तेच ते पंचतारांकित हॉटेलमध्ये जायचं, तेच ते जेवण जेवायचं, तेच सेलिब्रेशन, हे सगळं त्यांना नाही आवडणार. अरे राव, मला काय वाटतं माहितीये का, जलवा वहिनी हे तिने हो म्हटल्यात, तर तिने हो म्हटल्यानंतर काहीतरी भारी स्पेशल करायला लागेल ना. खासम खास. सौर्या, कळतंय का तुला? अरे चंद्या, काहीतरी खास, काहीतरी स्पेशल, हे सगळं मला पण कळतंय. तेच काय ते सुचत नाहीये रे. अहो बस काय सर, हेच का तुमचं प्रेम? हे आपल्या डावला काय आवडतं ना हे आपल्याला परफेक्ट माहिती पाहिजे. कानपाट फोडून डाव काय भाषा काय ह्याला तर मारे ना मी याला. हो सॉरी पण सर तुम्ही माझ्या भावना समजून घ्या ना. अरे भावना गेल्या भावना, तू भाषा नीट वापर. मी एवढंच म्हणत होतो की हो त्यांना काय आवडतंय माहिती पाहिजे तुम्हाला, नाहीतर मग काय लाज आहे. म्हणजे राधाला नेमकं आयुष्यात काय आवडतं मला सांग बरं, 4 वाक्यात. नाही सांग ना आता. नाही ते सांग ना आता, सांग. अरे भांडू नका रे. अरे तुम्ही सासरा जावई आहात ना. अरे मग फोकस करा, फोकस. चलवाचा बर्थडे. अरे चलवाचा बर्थडे म्हणून तुम्ही फोकस. मुळात त्यांना कळलं की तू इंग्रजी बोलतोस तर त्या चिडतील. आणि त्यांना जर हे कळलं की त्यांच्या वाढदिवसाला काय करायचं हे आपल्याला सुचत नाही आणि त्याच्यासाठी आपण इकडे जमलोय, तर त्यांना ते अजिबात आवडणार नाही. अरे का कळेल पण? अरे आपलं सिक्रेट राहावं म्हणून तर आपण इथे भेटलोय ना, आणि इथं बसून प्लॅनिंग करतोय. तू एक काम कर, मी तुला कडक अमृत आणून देतो. ते अमृत बार म्हणजे तुला सुचेल. आलोच. अरे हे कांचीला हे चल बस. हे सगळं ना त्या कावेरी आजींमुळे होतंय. 1 नंबरची खडूस बाई आहे ती. भाषा त्या कशाही असल्या ना तरी माझ्या होणाऱ्या सासूबाई आहेत. हो माझ्या तर होणाऱ्या आजी सासूबाई आहेत. आता बोला. अरे मग तू हे लक्षात ठेव. आता बोला काय. सॉरी. ये ग ये. आई मला उशीर होतोय. काही हरकत नाही, वाढदिवसाच्या दिवशी उशीर झालेला चालतं. ये बस.
मी औक्षण करताना माझ्याकडे प्रसन्न नजरेने पाहायचं. मन प्रसन्न असलं ना की दिवस छान जातो. लहानपणी सांगायचीच तसं सांगते. मुलं कितीही मोठी झाली ना तरी आईसाठी लहानच असतात ग. हे घे. आले पाक तो माहिती मला आवडत नाही आई. वाढदिवसाच्या दिवशी आले पाक काय काही बिघडत नाही. 2 दिवसापासून खोकला झालाय तुला, घसाही दुखतोय, म्हणून इतर काही गोड न करता मुद्दाम आले पाक केले. आणि काय ग अनु, मुली माहेरी असतात ना तोवर नखरे असतात. हे आवडत नाही ते आवडत नाही. लग्न होऊन एकदा सासरी गेल्या ना मग कसली आवड आणि कसली निवड सगळ्याची सवय होते. मी लग्न करून सौरभकडे जाणार आहे तर त्याची तयारी सुरू करू असं सुचवायचंय का तुला? फाजीलपणा करू नकोस. तू कुठेही जात नाहीयेस. अगे एक दिवस तरी शुभ बोल. मी देवाकडे रोज प्रार्थना करतेय की तुला लवकरात लवकर सद्बुद्धी यावी आणि तू त्या पटवर्धनांचा नाद सोडावास. अगं आज वाढदिवस आहे ना माझा, मग आजच्या दिवशी तरी मला हवी ती प्रार्थना कर ना, की मला हवं ते मला मिळू दे. नको ग बाई, तुझा काही नेम नाही काय मागशील ते. बरं मग तुला काय हवंय ते सांग. मी गावात जाणार आहे, जे हवंय ते घेऊन येते येताना. काही नको. जे चाललंय ते उत्तम चाललंय. फक्त त्या लफंग्याचा नाद सोड बाई. आता निवांत अमृत पे चर्चा. चंद्या, अरे अरे निवांत वगैरे नाही रे. हे बघ 10:30 वाजलेत आणि अजून आपल्याला काय करायचं हेही सुचलेलं नाही. सुचलं अमृतामुळे नाही रे, मिस अनामिकांमुळे. हो पण प्लॅन काय आहे? मिस अनामिकांचं दोणजेला एक फार्म हाऊस आहे. हा बरोबर, त्या ते मेंटेन करायला जात असतात. करेक्ट. आपण त्याच फार्म हाऊसवर त्यांना त्यांची बर्थडे पार्टी द्यायची, पण सरप्राईज म्हणून. आणि तुम्ही दोघच फार्म हाऊस वर, म्हणजे एकांतच एकांत. एकांत वगैरे नाही रे चंद. आणि दोघे काय दोघे, मिस अनामिकांच्या वाढदिवसाला राधाला बोलवायचं नाही. माई मावशीने आम्हाला दोघांना एकत्र आणलं, तिला बोलवायचं नाही. मला वाटतं मिस अनामिकांना पण हे आवडणार नाही की फक्त आम्ही दोघे. त्यांनाही आवडेल सगळा परिवार सगळे एकत्र येऊन जर त्यांचा बर्थडे सेलिब्रेट केला तर. हो सर, पण आपल्यापैकी तिकडे कोणीच गेलं नाहीये. तिकडचा पत्ता, चाव्या. नाही सर, नाही, अजिबात नाही सर. तुम्ही मला काही करायला सांगा. हवं तर मी विहिरीत उडी टाकतो, नाही तर आकाशात उडून दाखवतो. पण कावेरी आजी त्या घरी असताना मी त्या घरात घुसून फार्म हाऊसच्या चाव्या अजिबात आणणार नाही. अरे असं कसं जमणार नाही? हे केलं नाहीस तर तुझ्या लव्ह स्टोरीचं कसं काय होईल पुढे? हो सर, पण यात माझ्या लव्ह स्टोरीचं काही नाहीच आहे. उलट तुमचंच नुकसान होतंय. तुम्हीच जा ना त्या सिंहाच्या गुहेत. अरे नुकसान कसं नाहीये? हे बघ, आज ना उद्या तुला माझी मदत मागावी लागणारच आहे. आज ना उद्या माझ्याशिवाय तुझा डाव फसणारच आहे. हो सर, असे का वागतो तुम्ही माझ्याशी? असं का वागतं? म्हणजे तू धाडसी मुलगा आहेस. मला सांग, तू धाडसी मुलगा आहेस की नाही? टाइम प्लीज. टाइम प्लीज काय फालतू? हे बघ, तुला त्या घरात सहज एंट्री आणि एक्झिट आहे. म्हणजे तू गेलास आणि आलास तर तुझ्यावर कोणाला संशय येणार नाही. आणि या निमित्ताने राधाला भेटता येईलच की. सगळ्यांना मलाच अडकवतात, मलाच कामं सांगतात. चौऱ्या, आपण राधाला सांगूया, यात धमक नाही येते. हे ए हो हो, मी जातो. काय झालं? माझा फोन कुठे रे? राधाला. अरे चल चल संध्या, मी पण निघतो, ऑफिसला जातो, कामं उरकतो, म्हणजे मी पण तयारीला लागतो. हा, भेटूया रे. येस, बाय. बापरे, उशीर झाला. ते आता ते गेले ते भाऊजीच होते ना?
हो का? असेल. कशाला आले होते ते इथे? दोस्तीत आला होता. ऑफिस जवळच आहे त्याच्यामुळे. मी एक काम करतो, पुढच्या वेळेस त्याला सांगतो तुमची लेखी परवानगी घेऊन ये. चालेल? बरं वल्ली बहिणी, वाडा गळत होता आणि तुम्ही नव्हतात आणि बरेच दिवस झाले तुमची भेट नाही. कुठे बिझी होतात का? ते आता मी घरी नसते ना. अच्छा. म्हणजे आता मी कामावर सुद्धा जाते. त्या माझ्या MLMच्या मीटिंग्स होत्या. मल्टी लेवल मार्केटिंग. हा, त्याच्या मीटिंग. अच्छा. भाऊजी का आले होतो इथे? प्लॅनिंग करायला. कसलं प्लॅनिंग? सौर्या आणि जलवा पळून जाणार आहेत, त्याचं प्लॅनिंग करायला आले होते. काय सांगताय काय?